दर्शकांना नमस्कार. जीएम न्यूज मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे मूत्रमार्गाचा संसर्ग होण्याची शक्यता खूप जास्त वाढलेली आहे. त्याची लक्षणं खूप जास्त वाढलेली आहे. लहान मुलांमध्ये हे आजार आपल्याला जास्त बघायला मिळत आहेत. पुरुषांपेक्षा आणि महिलांपेक्षा जास्त आजकाल लहान मुलांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढलेलं आहे. याची कारणं काय असू शकतात आणि त्याचबरोबर जर यावरती योग्य उपचार लवकर नाही मिळाला तर किडनी सुद्धा पूर्णपणे खराब होण्याचे चान्सेस खूप जास्त वाढलेले असतात. तर याची नेमकी कारणं काय असू शकतं, मूत्रमार्गाचा संसर्ग का बरं होत असतो आणि यावरती उपचार म्हणून नेमकं काय करायला पाहिजे, या सगळ्या गोष्टींवरती आज आपण चर्चा करणार आहोत. अमरावती येथील बाहेकर हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर विशाल बाहेकर सरांशी आज आपण चर्चा करणार आहोत की मूत्रमार्गाचा संसर्ग होणे म्हणजे नेमकं काय आहे, मूत्रमार्गात असंयम असणे म्हणजे नेमकं काय आहे, या सगळ्या टॉपिक वरती आज आपण डिस्कस करणार आहोत. आपण सर्वात आधी डॉक्टर विशाल बाहेकर सरांचं आपल्या चॅनल मध्ये स्वागत करूयात. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनल मध्ये. धन्यवाद. जसं की 10 वर्ष झाली आहेत आपल्याला अमरावतीमध्ये सेवा देत असताना आणि जवळपास 1 वर्ष पूर्ण झाले आहे बाहेकर हॉस्पिटलला नव्याने स्थापन करून. सर, जेव्हा आपण सुरुवात केलेली होती एक यूरोलॉजिस्ट म्हणून अमरावती शहरामध्ये, ही सुरुवात नेमकी कशी राहिलेली होती किंवा मग आणखीन पण काही यूरोलॉजिस्ट होते का अमरावती शहरामध्ये की तुम्हीच सर्वात आधी इथे स्टार्टअप केलं होतं? नाही, मी येण्या अगोदर 2 यूरोलॉजिस्ट इथे ऑलरेडी होते, 2 सिनियर आहेत माझे. मी इथे आलो होतो बॉन्ड करण्यासाठी इथे गव्हर्नमेंट सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. त्यानंतर मग आम्ही 2-3 मित्र होतो तिथे एक जुन्या माझ्या जिथं सेटअप होतं तिथे ओपीडीला बसायचो आणि मग तिथेच आम्ही आयपीडी पण चालू केली, ऍडमिशन आणि ऑपरेशनची व्यवस्था होती.
ते विम्स हॉस्पिटल म्हणून आमचं एक सेटअप होतं. ते जवळपास 9 वर्ष मी तिथेच होतो. आता 1 वर्ष झालं या नवीन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट झालं. बिलकुल. आणि 1 वर्षांपासून आपण एक इथे न्यूरोलॉजिस्ट म्हणून सेवा देत आहात. तर मला सांगाल सर, एक आता जे काही आजार वाढलेले आहेत मूत्रमार्गामध्ये, असंयम असणे किंवा मग संसर्ग असणे, तर याशी रिलेटेड कुठल्या आजारांवरती आपल्या इथे उपचार होतो? महिला, पुरुष आणि लहान मुलांवरती आपण कुठल्या आजारांवरती उपचार करताय? हो, म्हणजे जंतू संसर्ग किंवा मूत्रमार्गाचा असंयम आपण ज्याला म्हणतो, त्या सगळ्याच आजारांवर आपल्याकडे उपचार होतात. त्याच्या व्यतिरिक्त इतरही आजारावर जसे प्रोस्टेट किंवा किडनी स्टोन याच्यावरही आपल्याकडे उपचार होतात. आणि आता दोन्ही पद्धतीने आपण ते उपचार करतो. सर, आता आधीच्या तुलनेमध्ये, आता 10 वर्ष आपल्या प्रॅक्टिसला झालेली आहेत, पण आधीच्या तुलनेमध्ये आताची जी कार्यप्रणाली आहे किंवा मग बऱ्याचशा अशा ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत, उपचार पद्धती सुद्धा खूप पुढे गेलेली आहे, सायन्स खूप पुढे गेलेला आहे. तर आपल्या इथे अशा कुठल्या अत्याधुनिक मशिनरीज आहेत किंवा अत्याधुनिक यंत्रणा आहे ज्याने आपण उपचार करतात? सुविधा नेमक्या काय काय आहेत सर? सगळंच आहे. जसं एक्सरे आहे, ऍडव्हान्स मशीन आहे एक्सरेची. आम्हाला सर्जरीसाठी जी सियामची मशीन लागते ती फ्लॅट पॅनल सियामची मशीन माझ्याकडे फर्स्ट टाइम अमरावतीमध्ये आली. त्यानंतर होल्मियम लेझर सुद्धा आहे माझ्याकडे. आणि त्याद्वारे आपण प्रोस्टेट, किडनी स्टोन तसे इतर आजारावर सुद्धा त्याच्याद्वारे उपचार आम्ही इथे करतो. बरं सर, एक यूरोलॉजिस्टची आपण जी स्पेशालिटी घेतलेली आहे, ही स्पेशालिटी आपण नेमकी कुठनं घेतली किंवा आपलं एज्युकेशन कुठनं झालंय, कुठनं आपलं शिक्षण पूर्ण केलंय? माझं MS सर्जरी JJ हॉस्पिटल वरून झालंय मुंबईहून. आणि MCH यूरोलॉजी सायन हॉस्पिटल मधून मुंबईहून. ओके सर, माझ्या माहितीप्रमाणे मॅम पण आपल्या सोबतीला असतात, मॅम पण आपल्यासोबत या हॉस्पिटलला सेवा देत आहेत. तर मॅम नेमकी काय प्रॅक्टिस करतात किंवा मॅमचं एज्युकेशन काय झालंय, कुठं झालंय? तिचं सुद्धा अनेस्थेशिया प्रॅक्टिस करते. ती अनेस्थेटिस्ट आहे आणि तिचं सुद्धा एज्युकेशन मुंबईहूनच झालेलं आहे. ती इथे माझ्यासोबतच प्रॅक्टिस. बरं सर, आता आपण हॉस्पिटल बद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि जर काही आणखीन माहिती तुम्हाला आवश्यकता असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. आणि खाली मोबाईल नंबर तर मी देतच आहे आणि पत्ता पण देते आहे. सर, मला सांगाल, आता अवेअरनेसकडे आपण वळूयात, काही चर्चेला थोडंसं वेगळं वळून देऊयात, कारण लोकांच्या मनामध्ये एक भीती असते किंवा मग पूर्णतः माहिती नसल्यामुळे म्हणतात ना, हा नॉलेज इज डेंजरस, तर तसं काहीतरी झालेलं आहे. तर मला एक प्रश्न विचारावासा वाटतोय, तो म्हणजे आजकाल मूत्रमार्गामध्ये संसर्ग होण्याचं जे कारण आहेत किंवा मूत्रमार्गामध्ये संसर्ग होणे म्हणजे नेमकं काय असतं, याबद्दल सर्वात आधी मला माहिती द्या. मूत्रमार्गाचा संसर्ग म्हणजे बेसिकली युरिन इन्फेक्शन आपण ज्याला म्हणतो. पाणी कमी पिणे, त्यानंतर आपण बऱ्याच वेळा रुग्णाला जसं शुगरची बिमारी असते किंवा वयानुसार होणारे प्रोस्टेटचे आजार असतात, किडनी स्टोन असतात, त्याच्यामुळे सुद्धा मूत्रमार्गातील संसर्ग होण्याचं प्रमाण वाढते. बिलकुल. सर, आजकाल पण पुरुषांमध्ये हा आजार होतो आहे, त्यापैकी म्हणजे पुरुषांपेक्षा मला वाटतं महिलांमध्ये जास्त हा आजार होण्याचे चान्सेस आहेत. तर महिलांमध्ये का बरं होत असतं सर हे सगळं? मल्टिपल कारण आहेत महिलांमध्ये हा आजार वारंवार होण्याचं. एक तर सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे फिमेल्सचा युरेथ्रा हा शॉर्ट लेन्थचा असतो, त्यामुळे त्यांच्यामध्ये जास्त चान्सेस असतात की युरिन इन्फेक्शन होण्यासाठी. त्या व्यतिरिक्त पाणी कमी पिणे, जास्त वेळा लघवी होल्ड करून ठेवणे, त्यामुळे सुद्धा युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता. आणि आता तर उन्हाळा चालू झालेला आहे, या उन्हाळ्यामध्ये महिलांना याचा खूप जास्त त्रास होतो आहे. कारण उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होते आणि पाणी जर आपण कमी पित असेल तर मग त्यामुळे युरिन इन्फेक्शन होण्याची शक्यता अजून जास्त वाढते. बिलकुल. सर, पुरुष आणि महिलांबद्दल आपण जे सांगितलंय आणि त्याचप्रमाणे लहान मुलांमध्ये सुद्धा ही कारणं असू शकतात. तर लहान मुलांमध्ये का बरं होतं सर हे सगळं? लहान मुलांमध्ये मुख्य कारण असतं की बऱ्याच वेळा काही कंजेनायटल ॲबनॉर्मॅलिटीज असतात, ज्या गर्भामध्ये असताना ज्या युरिन सिस्टीम मध्ये डेव्हलपमेंट होताना जे काही ॲबनॉर्मॅलिटीज तयार होतात, त्याच्यामुळे जसं पीयूज ऑब्स्ट्रक्शन म्हणतो आपण किंवा पीयू वॉल असतो, त्यामुळे वारंवार इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. दुसरं, मेल पेशंट्स मध्ये, पुरुष लहान मुलांमध्ये, त्याच्यामध्ये जर फायमोसिस असेल, जर लघवीची समोरची स्किन नॅरो असेल, त्यामुळे लघवी साफ न झाल्यामुळे वारंवार इन्फेक्शन होऊ शकतं. तर सरांनी आता सांगितलेलं आहे की जर लहान मुलांमध्ये सुद्धा ही जर आजार
लक्षणं आढळली तर लवकरात लवकर आपण डॉक्टरांशी संपर्क साधायला पाहिजे. सर, जे आता लहान मुलांबद्दलही तुम्ही योग्य ती इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण आणखीन आपल्या येथील जी उपचार पद्धती आहे त्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. जर महिला, पुरुष आणि लहान मुलांमध्ये जर हे सगळं घडत असेल किंवा मग हा संसर्ग होत असेल तर आपण काय उपचार करतात किंवा आपल्या इथे उपचार पद्धती नेमकी कशी असते? आता प्रत्येकामधले कारण अलग अलग असतात. जसं पुरुषांमध्ये असेल तर जर वयस्कर जास्त वयाचे पुरुष असतील तर 40-50 वर्षाच्या वयाचे, त्याच्यामध्ये प्रोस्टेट एनलार्जमेंट हे मुख्य कारण असतं किंवा किडनी स्टोन हे मुख्य कारण असतं. आपल्याला त्याचं त्या पद्धतीने एक डायग्नोसिस करून पुढच्या तपासण्या करून मग योग्य ती ट्रीटमेंट त्याद्वारे देण्यात येते. लहान मुलांमध्ये आपल्याला तसंच सेम आहे. एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन्स करून तपासण्या करून जर समोरची स्किन नॅरो असेल तर फार सोपं आहे, ती स्किन काढून टाका आणि त्याला आराम पडेल, परत इन्फेक्शन होणार नाही. जर बाकीचे काही कंजेनायटल आजार असतील तर मग त्याची ट्रीटमेंट आपल्याला त्यानुसार करावी लागते. सर, लहान मुलांमध्ये जे हे सगळं घडत असेल तर याला अनुवांशिकता काही असं म्हणता येईल? युरिन इन्फेक्शन साठी अनुवांशिकता नाही कारणीभूत आहे, पण काही आजार कंजेनायटल असू शकतात. बरं सर, आता वयाच्या 40 नंतर बऱ्याचदा पुरुषांमध्ये मूत्रमार्गामध्ये असंयमता असणे असे प्रकार आपण बघत आहोत किंवा मग खोकताना, शिंकताना हे सगळं घडत असतं. तर मूत्रमार्गामध्ये असंयमता का बरं घडत असेल, असं 40 नंतरच का बरं घडत असेल? परत याच्यामध्ये मेल आणि फिमेल फॅक्टर येतो. पुरुषांमध्ये हा आजार वयाच्या 40मुळे मोस्ट ऑफ द टाइम प्रोस्टेट एनलार्जमेंटमुळे होतो, त्याला ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणतो आपण. आणि सेकंड कारण, त्याचं मुख्य कारण आहे एक डायबिटीस असणे, मधुमेह. कधी कधी वारंवार युरिन मध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा हा आजार होतो. ही लक्षणं दिसून येतात आपल्याला. स्त्रियांमध्ये मोस्ट ऑफ द टाइम असोसिएटेड असतं स्ट्रेस युरिनरी इन्कॉन्टिनन्स म्हणतो आपल्याला, ज्याच्यामध्ये पेल्विक फ्लोअरच्या मसल्स थोड्या वयानुसार ढिल्या झाल्यामुळे, त्याचा टोन कमी झाल्यामुळे खोकताना, शिंकताना युरिन लिकेज होणे किंवा वारंवार लघवीला जाणे हे प्रकार त्यांच्यामध्ये आढळून येतात. सेकंड कारण स्त्रियांमध्ये पण मधुमेह हेच आपण पकडू शकतो. बिलकुल. सर, आता यावरती जी लक्षणं तुम्ही सांगितलेली आहे आणि उपचार पद्धती नेमकी मग काय असू शकते आता या आजारावरती पण आपल्या इथे? पुरुषांमध्ये जर आपल्याला एक मेडिकल मॅनेजमेंट आपण देऊन बघतो की मेडिसिनने जर त्यांना आराम पडत असेल आणि लाईफस्टाईल चेंजेस, जसं की जर वारंवार लघवीला जायचा त्रास आहे तर आपण त्यांना ज्या कारणांमुळे लघवी जास्त येते किंवा ब्लॅडरला इरिटेशन होते तो आहार अवॉइड करायला सांगतो. जसं चहा, कॉफी, तिखट, मसाला आणि इव्हन मीठ पण कमी करायला सांगतो आहारामध्ये. त्याच्यामुळे त्यांना बऱ्याच अंशी आराम पडतो. दुसरं काही एक्झरसाइजेस असतात ज्याला आपण किगल्स एक्झरसाइजेस म्हणतो. त्या एक्झरसाइजेसमुळे सुद्धा रुग्णाला पेल्विक फ्लोअरच्या मसल स्ट्रेंथनिंग होते आणि हे सिम्पटम्स कमी होऊन जातात. जसं तुम्ही आता सांगितलेलं आहे की वयाच्या 40 नंतर पुरुषांमध्ये पुरुष ग्रंथीची वाढ होत असते, तर पुरुष ग्रंथीची वाढ होणे म्हणजे नेमकं काय असेल? पुरुष ग्रंथी ही पुरुषांमध्ये ब्लॅडरच्या आणि युरेथ्राच्या जंक्शन वरती असते आणि जेव्हा या बेसिकली वयाच्या 40 नंतर बॉडीमध्ये जे हार्मोनल चेंजेस होतात त्यामुळे पुरुष ग्रंथीची वाढ होण्यास सुरुवात होते आणि 50-60 वर्षाच्या वयापर्यंत त्याचे सिम्पटम्स यायला लागतात. बरं, काय सिम्पटम्स येतात साधारण, त्याची काय लक्षणं? जसं लघवीची धार कमी होणे, लघवीला वारंवार जायला लागणे, लघवी पूर्णतः साफ न होणे, रात्री वारंवार उठायला लागणे लघवीसाठी, किंवा लघवीमध्ये वारंवार इन्फेक्शन होणे आणि लघवीमध्ये रक्त जाणे, या प्रकारचे लक्षण आपल्याला दिसून येतात. बिलकुल. सर, यावरती आता आपण उपचार करीतच आहात तर आपली काय मग उपचार पद्धती असते किंवा मग घरगुती काही उपाय आपण करून बघू शकतो या सगळ्या गोष्टींवरती? घरगुती उपाय म्हणजे ते जे मी डायटरी रिस्ट्रिक्शन्स सांगितले. जसं आता पुरुष ग्रंथीची वाढ झालेली असेल तर म्हणजे त्यांना कुठलाही युरिनचा आजार असला की पाणी जास्त प्या, हे एक सगळ्यांना सांगण्यात येतं. पण प्रोस्टेटच्या आजारामध्ये असं असतं की जिथे तुम्हाला जास्त वेळा लघवीला जायचंय तिथे पाणी कमी प्यावं लागतं. कारण पाणी तुम्ही जास्त पियाल तर मग ती लघवी तुमची साफ होत नाहीये, लघवीला वारंवार अजून जास्त जावं लागेल. त्यामुळे तुम्हाला पाणी कमी प्यावं लागेल. दुसरं जे अगोदरच मी सांगितलं की तिखट, मसाला हे पदार्थ थोडे कमी घ्यावे लागतील आणि
त्या व्यतिरिक्त हे सगळं केल्यानंतरही जर सिम्पटम्स असेल तर मग आपल्याला डॉक्टरांकडे जावंच लागतं. बिलकुल सर, आता बऱ्याच वेळेस असं होतं की खारं पाणी पिल्यामुळे म्हणजे किंवा पाण्यामध्ये क्षारचं प्रमाण जास्त असल्यामुळे किडनीवरती त्याचा परिणाम होत असतो. आणि जसं मी सुरुवातीला सांगितलेलं आहे की या सगळ्या गोष्टींवरती जर आपण योग्य वेळी उपचार न घेतले तर आपली किडनी सुद्धा खराब होण्याचे चान्सेस असू शकतात. तर यावरती तुमचं काय वक्तव्य असेल किंवा काय बोलाल? जास्त क्षारयुक्त पाण्यामुळे एक मुतखडे होण्याचं प्रमाण थोडं जास्त असतं. आता अशा वेळी आपण पेशंटला जेव्हा सिम्पटम्स येतात कुठले, जसं पोटात दुखतंय किंवा मुतखड्याचे सिम्पटम्स असतील किंवा अंगावर सूज येते, अशा वेळी लवकरात लवकर डॉक्टरांना दाखवून त्याचे योग्य उपचार करणं गरजेचं आहे. बिलकुल, नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि यावेळेस अनेक दर्शक आपल्याला जीएम न्यूजच्या माध्यमातून बघत आहेत की ज्यांना खूप जास्त युरिन इन्फेक्शन होतं किंवा मग असंयमता यासारख्या कारणांना त्यांना तोंड द्यावं लागत आहे. तर यावेळेस काय जाता जाता संदेश असेल किंवा एक काय मेसेज असेल तुमचा एक युरोलॉजिस्ट म्हणून? पाणी ॲडिक्वेट प्या सगळ्यात पहिले, ज्यांना वारंवार जंतुसंसर्ग होतो त्यांनी. दुसरं, ज्यांना युरिन मध्ये असंयमता आहे त्यांनी पाण्याचे इंटेक हे लिमिटेड ठेवा, 1.5 ते 2 लिटर. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये थोडं जास्त वाढवू शकता तुम्ही. आणि चहा, कॉफी, तिखट मसाला या गोष्टी जे इरिटेंट आहेत ब्लॅडरला ते अवॉइड करा. नक्कीच. खूप खूप धन्यवाद सर दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. आणि आमच्या जीएम न्यूजला तुम्ही तुमचा अमूल्य वेळ, अमूल्य मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. तर हे होते माझ्यासोबत डॉक्टर विशाल भाईकर सर. आपण बघितलेलं आहे की मूत्रमार्गामध्ये असंयमता असणे किंवा मग त्यांच्यामध्ये जंतुसंसर्ग होणे यासारखी कारणं का बरं असू शकतात किंवा त्याच्यावरती लक्षणं, उपचार म्हणून नेमकं भाईकर हॉस्पिटलमध्ये तुम्हाला काय उपचार पद्धती आहे किंवा काय ट्रीटमेंट मिळणार आहे आणि त्याला लागणाऱ्या अत्याधुनिक काय काय सुविधा तुम्हाला इथे मिळणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला आज दिलेली आहे. तरी सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जाऊन टाईप करू शकता. आणि भाईकर हॉस्पिटलचा नंबर सुद्धा मी बाजूला दिलेला आहे. जर तुम्हाला अशा प्रकारे कुठलीही जर आजारांची लक्षणं आढळत असतील तर तुम्ही त्वरित भाईकर हॉस्पिटलशी संपर्क साधावा आणि लवकरात लवकर आपला उपचार करून घ्यावा. खाली ऍड्रेस सुद्धा मी मेन्शन केलेला आहे. तरी सुद्धा तुम्ही भाईकर हॉस्पिटल पर्यंत नक्कीच पोहोचू शकता. तुर्तास मी नेहा तुम्हा सर्वांची रजा घेतेय. बघत रहा गजर महाराष्ट्राचा.